विनंती करतो अगदी SOMDB संघ आपण त्वरित मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. देवराज पंधेरे साहेब देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचा यशस्वी सन्मान करतील. स्वप्नील सारगे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा यशस्वी सन्मान करायचा आहे. देवराज पंधेरे अगदी सकाळपासून देखील RCC गलवाडी यजमान संघ घोषणा दिली जाते, गणपती बाप्पा मोरया, जिंकून घरी परत लवकर या अशी घोषणा दिली जाते. सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल होते. SOMDB या संघाचं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. विनंती करतो SOMDB संघ त्वरित वेग फास्ट आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचं मित्रांनो. सलामीवीर जोडी आपल्या अगोदर सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल होते. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, मी विनंती करतो क्विक फास्ट आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचं आहे. रजित क्विक फास्ट आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचं मित्रांनो. सूर्यनारायण प्रकाशाच्या आता मात्र आपण थांबवू शकत नाही, किती जरी पैसा खर्च केला तरी या उजेडाला मात्र आपण थांबवू शकत नाही, म्हणून विनंती करतो क्विक फास्ट आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचं. टॉसला आलो सांग. पुढील सेमीफायनल आपण पहिल्या सेमीफायनल कडे जातोय. एका बाजूला पहिला सेमीफायनलचा राऊंड होतोय चालू, तो अगदी टॉस साठी यायचा. एका बाजूला मसा तालुक्याला बिलॉंग करणारा संघ आहे तो म्हणजे खामगाव प्रकाश, आणि दुसऱ्या बाजूला माणगाव तालुक्यातून निजामपूर विभागातून फणसवाडी या संघ पहिल्या सेमीफायनल साठी आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं. टॉस का बॉस कडे शैलेश गायकर आणि प्रकाश यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. थोडंसं स्पीडअप घ्यायचं. सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल झाले. SOMDB संघ देखील गौलवाडी या गावातील संघ आहे. दुसऱ्या बाजूला आयोजक जो संघ आहे तो RCC गौलवाडी, हा देखील गौलवाडी गावातील संघ आहे. अगदी दोन्ही संघ एका गावातील आहेत, पण चषकावरती नाव कोरण्याचा प्रयत्न करतील दोन्ही संघ. एका बाजूला गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल तो जय, आणि स्ट्राईक रेटला गोलंदाजी करतोय तो गजानन वरणकर. थोडंसं स्पीडअप घ्यायचंय मित्रांनो. संदर्भाचं सत्र चालू होतंय. अगदी विनंती करतोय जास्त टीम मीटिंग करू नका मित्रांनो, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. थोडंसं स्पीडअप घ्यायचंय. अगदी ढोल ताशांच्या गजरामध्ये आपल्याला ही ट्रॉफी उचलायची आहे. ढोल ताशांचं देखील आयोजन केलं गेलेलं आहे. फणसवाडी संघ आपण नाणेफेकीसाठी यायचंय. पहिला चेंडू अगदी वन बाउन्स करण्याचा प्रयत्न होता. झेलच्या खाली क्षेत्ररक्षक कुठलीही चुकी न करता मोठा हादरा बसला जातोय. काय मोठा हादरा बसला जातोय तो RCC या संघाला. बॅक टू डग आउट टू गजानन वरणकर सर. खेळ मात्र संपुष्टात आणला तो जयने आपल्या गोलंदाजीतून. आत्मविश्वासाने मात्र गोलंदाजी केली. षटकार किंगला मात्र स्तब्ध ठेवलंय. पहिल्या चेंडूवरती अचूक क्षेत्ररक्षण देखील केलं गेलं तो SOMDB या संघाने. कुठेतरी चौकार षटकारांची आतिषबाजी करण्याचा प्रयत्न करत होता, पण मात्र स्तब्ध ठेवलं ते गजानन सरांना. जय मात्र गोलंदाजीतून वर्चस्व करतोय, अनुभव मात्र पणाला लावतोय. पाहूया किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करतायत, पण ज्याच्या हातामध्ये नावामध्ये सुदर्शन आहे तो सुदर्शन चक्र मात्र अजून मैदानामध्ये दाखल आहे. त्याला देखील आता गजानन वरणकर सरांची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये दाखल होतोय. ज्याचा जर्सी क्रमांक 9 आहे, म्हणजेच करण अंबालाचा जर्सी क्रमांक विशाल मैदानामध्ये दाखल होतोय. किती धावांपर्यंत मजल मारतायत पाहूया. अगदी त्यांच्याकडे देखील अनुभव आहे, पण गोलंदाजीतून मात्र वर्चस्व करतोय तो जय. नावाप्रमाणे मात्र जय करण्याचा प्रयत्न करतोय. काय पहिल्या चेंडूवरती महत्वपूर्ण विकेट आपला गमावून बसलेत ते गजानन वरणकर. दुसरा चेंडू हाताळत आहेत विशाल जय यांचा. स्टेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एकच धावेचा प्रयत्न करतायत. काय अगदी एका धावे बरोबर RCC या संघाची धाव स्कोअरबोर्ड उघडलं जात आहे. धाव संख्या होते स्कोअरबोर्ड वरती ती म्हणजे 1.
अगदी फणसवाडी या गावचे सुपुत्र संजयजी महाडिक साहेबांचं देखील आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अगदी जय अचूक गोलंदाजी करतो. सुदर्शनने मात्र ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. एक धावेवरती समाधान कदाचित मानावं लागतंय, कारण चांगलं क्षेत्ररक्षण देखील केलं जात आहे. ते अगदी SOMDB या संघाकडून एके धावे बरोबर स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसवला जातोय. धाव संख्या होती ती 2. जय गोलंदाजी मार्कवर सज्ज. ओ आज काय स्पीड अपला गोलंदाजी केली, जणू का 120च्या स्पीडला गोलंदाजी करतोय. विशालला मात्र स्तब्ध ठेवलंय. विशालला कुठेही हात खोलता आले नाहीयेत. अचूक गोलंदाजी मानावी लागेल. अगदी 4 चेंडू फेकले गेले, धावा मात्र खर्ची केले गेले त्या 2. अगदी शेवटचा चेंडू मला वाटतं बाकी आहे ना, शेवटचा चेंडू बाकी आहे आणि पंच मात्र आमच्याकडे वळत आहेत. दोन्ही हात समांतर करतायत. एक अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि एका धावेबरोबर स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. 3 या आकड्यावर जातोय. एक शेवटचा चेंडू मात्र एक्स्ट्रा फेकावा लागेल. त्याचा फायदा घेतोय काय विशाल आपल्या फलंदाजीतून. आपल्या हातामध्ये खेळण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. अगो टप्प्याची गोलंदाजी लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न सीमारेषेकडे, पण कुठली चुकी न करता मोठा हादरा बसला जातोय. तो विशालचा खेळ मात्र खल्लास केलाय त्या गोलंदाजीतून जयने. आणि सेम पद्धतीने मात्र क्षेत्ररक्षण, मूर्ती लहान पण कीर्ती महान, क्षेत्ररक्षण मात्र करतोय तो SOMDB या संघाचा युवा स्टार क्षेत्ररक्षक. धाव संख्या मात्र होते ती 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 आणि महत्वपूर्ण विकेट 2 मात्र गमावले जाते ते RCC या संघाकडून. थोडीशी आमच्या RCC या संघाच्या सदस्याकडून थोडीशी नाराजी व्यक्त होते. सुनील अगदी आमचे खेडेकर साहेब यांच्या तोंडावर थोडीशी स्माईल थोडीशी जास्त होती, थोडीशी कमी होते, कारण माझा संघ कुठेतरी संकटात आहे. पण मी मगाशी देखील सांगितलं हे तो ट्रेलर आहे, पिक्चर तो अभी बाकी आहे. कारण सुदर्शन सारखा फलंदाज मैदानामध्ये अजून देखील बाकी आहे. त्याच्याकडे देखील कारनामा आहे चौकार षटकारांची आतिषबाजी करण्याचा आणि ते मात्र करावी लागेल. 1 षटकामध्ये अगदी 3 धावा खर्ची केल्या गेल्या, त्यामध्ये जयने. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो नौश. मला वाटतं पहिल्या सामन्यामध्ये कुठेतरी नौश उपस्थिती नव्हती, पण दुसऱ्या सामन्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला. स्ट्राईकरला फलंदाजी करतो तो सुदर्शन. अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय 4 या आकड्यावर. दोन्ही एका गावातील संघ आहेत, पण आपल्याला आपल्या चषकावरती कोण नाव कोरणार आहे तो म्हणजे SOMDB संघ की स्वतः यजमान संघ RCC. पाहूया. नौश गोलंदाजी मार्कवर सज्ज, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. काय समीकरण होते, थोडीशी चुकी होते. झेल मात्र धरणीला दान केली जाते आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केले. नौशला का मागवलं गेलं, पहिल्या सामन्यामध्ये कुठेतरी नौश नव्हता, मात्र गोलंदाजी त्याला आमंत्रित केलं गेलं आणि त्याला फायदा होता, पण तो फायदा घेता आला नाही. तो मध्ये क्षेत्ररक्षकाला ही जर झेल घेतली गेली असती तर कुठेतरी संकटामध्ये RCC हा संघ सापडला असता. पण मात्र कुठे थोडासा जय आणि नौश थोडेसे नाराज होत आहेत. पण रंजित मात्र युवा स्टार कर्णधाराची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. थोडासा नाराज होतो क्षेत्ररक्षकावरती, पण नक्कीच कमबॅक देखील करतील गोलंदाजीतून नौश. सुदर्शनला मात्र अचूक फलंदाजी करावी लागेल. स्टेट रावी खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. थोडीशी चांगलं अचूक क्षेत्ररक्षण केलं जाते. दुहेरीमध्ये रूपांतर करतायत. कुठेतरी आपल्याकडे सुदर्शनला साथ देण्याचा प्रयत्न करतो, पण आत्महत्या करावी लागते रनआउटच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. सकाळपासून जे अगदी डीजेची भूमिका निभवत होते ते जर्सी क्रमांक 18 घालून मैदानामध्ये दाखल होत आहेत ते समीर. वर्चस्व करत चाललेत गोलंदाजीतून. अगदी एकदम संध्याकाळचा सत्र जर पाहिला तर या षटकामध्ये गोलंदाजांनी वर्चस्व पाहायला मिळते. थोडीशी निराशाजनक परिस्थिती पाहायला मिळते ती अगदी RCC संघाकडून. धाव संख्या होती ती 6. अगदी चेंडू फेकले गेले आहेत ते 2 चेंडू. 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे या इनिंगचा. अचूक गोलंदाजी करावी लागेल. तळा तालुका प्रीमियर लीग मध्ये 9ची देखील बोली लागली गेली होती. अचूक गोलंदाज आहे, खोल टप्प्याची गोलंदाजी करतोय. समीरने मात्र ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, यशस्वीरित्या पार होतोय आणि 1 धाव मिळते. एकाच धावेवरती समाधान मानतात. एका धावेबरोबर स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 7.
ओके, धाव संख्या होती ती 8. आणि आता मात्र कोण कोणाची लावतोय वाट, नवश की सुदर्शन. एका बाजूला श्रीकृष्णाच्या हातामध्ये सुदर्शन चक्र देखील आहे आणि मगाशी देखील सांगितलं त्याच श्रीकृष्णाच्या हातामध्ये गोड आवाजाची बासरी देखील आहे. पाहूया काय होतंय समीकरण. सुदर्शनने मात्र लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव परिपूर्ण. सुदर्शन स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करेल. पाहूया होतंय काय समीकरण. नक्कीच रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र समीरला आत्महत्या करावी लागते. सुदर्शनवरती काबिलियत आहे मोठे फटके खेळण्याची, त्याला स्ट्राईक दिली जाते. कारण एखाद्या जमिनीमध्ये जर हिस्सा मागितला तर कोण कोणाला देत नाहीये, पण या क्रिकेटमध्ये मात्र स्ट्राईक दिली जाते. कारण तो विश्वास असतो एखाद्या खेळाडूवरती, तो विश्वास मात्र सुदर्शनवरती आहे. आणि एका धावेबरोबर स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 9. शेवटचा चेंडू आहे. नवशने देखील अचूक गोलंदाजी केली, मानावं लागेल या गोलंदाजाला. पहिल्याच अगदी 6 धावा मात्र खर्च केले गेले. पहिली जर गोलंदाजी पाहिली तर अगदी 3 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. आता संघाची धाव संख्या होती ती 9. खोलवर टप्प्याची गोलंदाजी, मानावं लागेल या गोलंदाजाला. पंचांचा निर्णय येईपर्यंत सर किती धावा? 1. ओके, 1 धावेबरोबर आरसीसी गौलवाडी या संघाची, यजमान संघाची धाव संख्या होती ती 10. म्हणजे तब्बल बनवायचे आहेत 10 चेंडू आणि तब्बल एसओएनडीबी या संघाला बनवायचे आहेत त्या 11 धाव संख्या. पण अचूक गोलंदाज देखील आहेत. आता मात्र कोणावरती विश्वास दाखवला जात आहे. पनसवाडी या गावचे सुपुत्र सन्मान्य आदरणीय संजयजी महाडिक साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा यजमानी सन्मान करतील. मी विनंती करतो सुरेश भाटे साहेबांना विनंती करतो की आपण संजयजी महाडिक साहेबांचा आपण आपल्या शुभ हस्ते यजमानी सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. दहा चेंडू तब्बल बनवायचे आहेत 11 धाव संख्या. म्हणजे कंपल्सरी एका चेंडूवरती 1 धाव संख्या बनवावी लागेल ती एसओएमडीबी या संघाला. वृंदावन गावचे सुपुत्र सन्मान्य आदरणीय सुरेंद्रजी मिरगळ साहेब इथे उपस्थित, त्यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचंय. संजय महाडिक साहेबांचा यजोदी सन्मान करतील. सुरेश बाटे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते साहेबांचा आपण यजोदी सन्मान करायचा आहे. तरी सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल होते. अगदी रजित आणि नौश ही सलामीवीर जोडी एसओएमडीबी या संघाची मैदानामध्ये दाखल होते. गोलंदाजीतून मात्र विश्वास कोणावरती दाखवला जातोय? स्वतः गोलंदाजी कदाचित विशालकडेच विश्वास दाखवला जातोय. अगदी तब्बल बनवायचे आहेत त्या एसओएमडीबी या संघाला 10 चेंडू आणि तब्बल बनवायचे 11 धाव संख्या. म्हणजे सचिन तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक आपल्याला पुढे जावंच लागेल तरच आपण संघामध्ये विजय होऊ शकतो आणि तो कारनामा करावा लागेल रजितला. रजित देखील युवा स्टार फलंदाज आहे गौलवाडीचा एसओएमडीबी या संघाचा. पण दोन्ही संघ एका गावातील आहेत. पण मात्र पुढील सामन्यामध्ये जाण्यासाठी अचूक फलंदाजी मात्र करावी लागेल ती रजितला. विशाल गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता करतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता पण अपयशी ठरला जातोय तो रजित. अगदी अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल विशालला. एक चेंडू निर्धाव चेंडूची सांगता करतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता पण बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील निर्धाव चेंडूची सांगता करतोय. अगदी टफ फाईट देत आहेत. अगदी धाव संख्या कमी असली तरी रंग बदलणारा हाच क्रिकेट आहे. पाहूया रंग बदलतोय का. अशीच गोलंदाजी मात्र करावी लागेल. आता मात्र एक चेंडू 21,000 रुपयाच्या पारितोषिकाकडे आपण वाटचाल करू शकतो. तो कारनामा मात्र करावा लागेल तो विशालला. आणि तो विशाल कारनामा करतोय काय. 2 चेंडू निर्धाव चेंडूची सांगता केली. स्वतः कर्णधाराला मात्र स्तब्ध ठेवले ते म्हणजे रजितला. मानावं लागेल
विशाल या गोलंदाजाला अचूक गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न करत होता पण अगदी लेग बाईच्या स्वरूपामध्ये पहिला स्कोरबोर्ड उघडला जात होता एसओएमडीबी या संघाचा. 3 चेंडू फेकले गेलेत आणि धावा मात्र खर्ची केले गेलेत ते 1. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल ती विशाल यांना. आता मात्र स्ट्राईकला येऊन ठेपलाय तो नवश. पहिल्या सामन्यामध्ये कुठेतरी अनुपस्थिती पाहायला मिळाली पण आता आपल्याला आत्मविश्वासाने सलामीवीरसाठी पाठवलं गेलंय. तो आत्मविश्वास कर्णधाराचा मात्र आपल्याला पणाला लावावा लागेल. आता ही मात्र खिंड आपल्याला लढवावी लागेल आणि तो कारनामा मात्र करावा लागेल. 2 तासांच्या गजरामध्ये अगदी याच सोहळ्याचं अनावरण होतोय अगदी पाहायला मिळतंय. 2 तासांच्या गजरामध्ये चौका षटकारांची आतिषबाजी कुठेतरी पाहायला मिळत नाहीये. पाहूया गोलंदाजातून वर्चस्व करतोय तो विशाल. 3 चेंडू फेकले गेलेत 1 धाव मात्र खर्ची केली गेली. 9 स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय. लेग साईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न स्वतः क्षेत्ररक्षणासाठी दाखल. अचूक क्षेत्ररक्षण झालंय. हो थोडासा ओव्हर थ्रो गेल्याच्या नंतर त्याचा फायदा मात्र झालाय तो अगदी एसओएमडीबी या संघाला. आणि धाव संख्येमध्ये बदल होत आहे. एकेरीचं दुहेरी, दुहेरी मध्ये तिहेरी, तिहेरीचं मध्ये 4 धावांमध्ये पदार्पण केलंय आणि अगदी क्षेत्ररक्षण थोडंसं चुकीची माफी देखील मागतोय आणि त्याचा फायदा मात्र होतोय तो एसओएमडीबी या संघाला. स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय तो. सर धावा किती मिळतात सरांचे होते था मी बोल 6 7 येत आहेत अभि 7 ओके 7 धाव संख्या ही मिळते. किती महागडा षटक अचूक गोलंदाजी केली होती विशालने पण 1 थ्रो गेल्याच्या नंतर अगदी महागडं मानावं लागेल. हा थ्रो कदाचित आरसीसी गलवाड या संघाला कधीही विसरता येणार नाही या मोसमामध्ये कारण आपण पुन्हाग्रम चांगला सामन्यामध्ये करत होतो. अचूक गोलंदाजी मात्र केली होती विशालने आणि 1 थ्रो मध्ये अगदी पूर्ण गेम चेंजेस करून टाकलं ते या क्षेत्ररक्षकाने. त्याचा फायदा मात्र झाला तो एसओएमडीबी या संघाला आणि धाव संख्या मात्र होती ती 8 आणि या क्षेत्ररक्षकाने पूर्ण संघाची थोडीशी लावले कुठेतरी वाट. आतापर्यंत गोलंदाज फलंदाज लावतात वाट पण थोडीशी क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली त्याची चुकी देखील त्याने कबूल केली. सायकलला येऊन ठेपलाय तो 9 लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि येतोय विजयी चौकार सीमारेषेपार छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळतात 4 धावा. या 4 धावेवर संघाची विजयी देखील होतोय तो म्हणजे एसओएमडीबी संघ. जरी आज आम्ही पराजय झालो असलो पण येणाऱ्या मोसमामध्ये अनेक अनुभव घेऊन आम्ही या चषकाकडे वाटचाल करणार आहोत. तो संघ आहे तो म्हणजे आरसीसी संघ. आपलाच एक छोटा भाऊ म्हणून एसओएमडीबी हा संघ देखील सामन्यांमध्ये दाखल होतोय. पहिलाच सामना सेमीफायनलचा होईल तो अगदी फणसवाडी आणि खामगाव प्रकाश. खामगाव या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. अगदी क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित होतंय. एका बाजूला मसा तालुक्यातून आलेला संघ